फुलांचे हार 1 वर्षभर राहतात, खराब होत नाही। त्याला जशी ऊन आणि हवा लागल तसे ते ऑटोमॅटिक फुलतात। आम्ही एकरी ह्याचे 6 ते 7 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे। प्लास्टिकच्या फुलाच्या हाराला पर्याय म्हणून आपण ही फुलांची शेती चालू केलेली आहे। पाणी मारलं परत फ्रेश होतात आणि 1 वर्षभर राहतात। ह्या फुलाची शेती महाराष्ट्रामध्ये माहिती नाही। ह्याची आपण लागवड मे मध्ये रोप तयार केले जातात। 2 ते 3 महिन्याच्या नंतर ह्या फुलाला फुलं यायला चालू होतात। फुलाच्या झाडाचा कालावधी 8 ते 9 महिने राहतो। ते आम्ही हे 200 रुपये सांगून 150 रुपयाला प्रतिनग म्हणून हे विक्री करतो। नमस्कार, मी ईश्वर शिवाजी शिंदे, गाव खापर पांगरी येथील मी शेतकरी आहे। माझा जिल्हा बीड जिल्ह्याहून आलेलो आहे। मी आज विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न, रोगमुक्त जेवण या क्षेत्रामध्ये काम करत आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये जेवढे काय कृषी प्रदर्शन आहेत सर्व ठिकाणी आम्ही शेतकरी गट, महिला बचत गट, फार्मर प्रोड्युसर कंपनी या संदर्भात आपण मार्गदर्शन वगैरे करतो। या फुलाची खासियत अशी आहे की हे फुल कळी असताना ह्याचे हार तयार केले जातात। त्याला जशी ऊन आणि हवा लागल तसं ते ऑटोमॅटिक फुलतात आणि वाळतात। त्याचं कारण आहे की हे फुल आहे जंगलातलं। आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये शेतकऱ्याला याची माहिती नाही, त्याच्यामुळे आम्ही लोकांना माहिती सांगण्यासाठी आलेलो आहे। आम्ही एकरी ह्याचे 6 ते 7 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे। म्हणजे स्वतः शेती करून, स्वतः हार तयार करून, स्वतः आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मार्केट तयार करून सर्व लोकांना मोफत माहिती वगैरे सांगत आहेत। हे फुलांचे हार 1 वर्षभर राहतात, खराब होत नाहीत। ह्याला जशी ऊन आणि हवा लागल तसं ते ऑटोमॅटिक फुलतात आणि वाळतात। वाळल्याच्या नंतर फुललेला हार 1 वर्षभर खराब होत नाही। हे फुल आपण का तयार केले त्याचं कारण एकच आहे की आज आपण जे काही प्लास्टिकचे फुलं बघतो महाराष्ट्रामध्ये, त्या प्लास्टिकच्या फुलाच्या हाराला पर्याय म्हणून आपण ही फुलांची शेती चालू केलेली आहे। आणि फुलाचा हार जसा आहे तसा 1 वर्षभर राहतो, खराब होत नाही। ह्याला तुम्ही पाणी पण मारू शकता, पाणी मारलं परत फ्रेश होतात आणि 1 वर्षभर राहतात। ह्या फुलाची शेती महाराष्ट्रामध्ये माहिती नाही। आपण जसं सरकारचं सहकार्य भेटन तसं आपण सर्व सेंद्रियमध्ये माहिती सांगत आहे। हे तुम्ही बघू शकता। ह्याची आपण लागवड मे मध्ये रोप तयार केले जातात। 2 ते 3 महिन्याच्या नंतर ह्या फुलाला फुलं यायला चालू होतात। म्हणजे आपण झेंडूची शेती कशी करतो तशा टाइप मध्ये सेम शेती केली जाते। फुलाच्या झाडाचा कालावधी 8 ते 9 महिने राहतो। ह्या फुलाची लाईफ 1 वर्षभर राहतात। जशी ऊन आणि हवा लागेल तसे फुललेले जसे आहे तसे ऍज इट इज 1 वर्षभर टिकतात। जसं आहे तसे फुललेले 1 वर्षभर राहतात। ह्याला काहीच करायची गरज नाही। काय बाजार भाव आहे? आता हे नागपूरमध्ये आम्ही हे 200 रुपये सांगून 150 रुपयाला प्रतिनग म्हणून हे विक्री करतो। याचा 500 रुपयाला येते। कलर